रामकृष्ण हरी सगळ्यांना. राधे राधे. जय श्रीराम. जय सीताराम. जय सीताराम. हाय सगळ्यांना. कसे आहेत सगळे? मस्त. हाय सगळ्यांना. बघा, एक म्हातारी आजी असती या. म्हातारी आजी असती बघा मुलांनो. आणि तिला दोन नातू असतात. तर ते आई वडील लांब गावी राहत असतात आणि नातूंला घेऊन गावी राहत असते म्हातारी आजी. तर मग एक दिवस काय झालं, तिला त्या म्हातारी आजीला दिवाळी आलेली होती आणि जायचं होतं भावाच्या भेटीला, दिवाळीला करदोडा बांधायला. तर मग ते लेकरांना म्हणली, पोरं हो माझ्याबरोबर येत आहे का? तर ते पोरं म्हणले, नाही आजी, तुझ्या भावाच्या घरी चालली, तूच जा. ववाळ, करदोडा बांध, खा पी, भावाच्या इथं चांगलं चुंगलं आणि नंतर ये. तुला 4 दिवस राहा वाटलं राहाच, 8 दिवस राहा वाटलं राहा, तुला मन होईन तवर राहा, जा म्हणला तो. ते दोन्ही लेकरं म्हणले जातो. मग म्हातारे आजीनं आपलं भावाला काय एवढं तेवढं घरात होतं, जेवढं होतं तेवढं भावाला भाऊजाईला बांधून नेलं. बांधून नेल्याच्या नंतर रस्त्यामध्ये, आता कसं पहिलं गावाचं असतंय ना, गावाकडं कसं रानावनातून डोंगरातून जावं लागते. डोंगरं लागतेत, रानं लागतेत, जंगल लागते. मग शिधी वाट भेटत नाही आहे. नुसत्या वाकड्या तिकड्या अशा वाटा भेटतात बघा. तर मग गाव ओलांडलं, रान ओलांडलं, शिव ओलांडलं आणि नंतर आलं जंगलमध्ये शेत आल्याच्या नंतर आला डोंगर. डोंगराच्या नंतर आली मोठी पहाडी, की त्या पहाडीमध्ये असं वाघ असायचे, लांडगे असायचे, कोल्हे असायचे, हरणं असायचे त्या पहाडीमध्ये. तर तिला भीती वाटायली. म्हणली, बाई इथं कुणी वाघ लांडगा हासवळ कुणी आलं तर कसं करायचं? भ्या लागली ती. आणि त्या रस्त्याने कुणीच नाही आहे, दुपारचा पारा. मग आता काय करायला पाहिजे? घाबरत चालली. तूही निराकार, 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 असं करत चालली. देवा परमेश्वरा भगवाना, देवा परमेश्वरा भगवंत, देवा परमेश्वरा भगवंत करीत चालली. तर मग तरी पण बाबा एक लांडगा भेटला. म्हणला, आली रे बाबा शिकार आपल्याला. मस्त म्हणला, आज येत ताजी तवानी. आता हिला खातो. दिवाळीचे दिवस आहेत, लय दिवस झालं काय जनावर खायला भेटलं नाही मला. बरं झालं ताजी तवानी आली म्हातारी. बापरे म्हणली, हे कुठून आला ग बाई हे लांडगा. आता काय करायचं म्हणली. काय करायचं? देवा परमेश्वरा वाचव. देवाला हात जोडून उभा राहिली. म्हणतो, आलीस का आजी? दिवाळी हे, बरं झालं आलीस, भोजन तुझं करतो मी आता. म्हणली, बाबा मी माझ्या भावाला ओवाळायला चालले दिवाळीचं. चांगलं खाऊन पिऊन येते, ताजी तवानी होऊन येते आणि नंतर मला खातो. म्हणला, नाही म्हणलं, मला लय भूक लागली या. तू शिकार आलीस तर मी काय शिकार सोडू का? आता हातातली शिकार सोडू? नाही म्हणला, तुला मला खायचंय. दिवाळीचा 2 दिवसावर दिवाळी आहे. आता पहिलं पाणी दुसरं पाणी आहे, तर माझं तुझ्या रक्ताने आंघोळ होणार आहे. बापरे म्हणली, आता काय करावं? बरं बाबा म्हणली, एक
जंगलचा राजा वाघ आहे म्हणली. वाघाची मी शिकार आहे. वाघाची मी शिकार आहे. मी शिकार वाघाची आहे. बरं म्हणला, बापरे, ही तर वाघाची शिकार आहे. हिला मी खाल्लं तर वाघ तर मला खाऊन टाकन. म्हणला, जा म्हातारे, त्या वाघाने नाही तुला तर शिकार तुझी केली ना, तुला नाही खाल्लं ना, तर तू वापस आली ना, मी खातो तुला. हो म्हणली दादा, नक्कीच नक्कीच. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. विठ्ठल 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 असं म्हणत चालली. तर बापरे, तिला एक भेटलं हसवल. म्हणतो, अरे बापरे, चांगलीच शिकार आली आता ही तर. म्हातारे म्हातारे, आता तुला चांगलं खाणार आहे मी. बाबा, भावाच्या घरी चालले, दिवाळीचे दिवस आहेत, मला तिथं खाऊन पिऊन ताजी तवानी होऊन भावाला करदोडा बांधून वावळून येते मी. आणि तशी तर म्हणली मी वाघाची शिकार आहे. अरे बापरे म्हणला म्हातारे, जा म्हणला, त्याने नाही खाल्लं तर तू वापस मग खाईन म्हणला मी तुला. बरं बाबा, विठ्ठल 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 विठ्ठल, जय हरी जय हरी जय हरी विठ्ठल, जय हरी विठ्ठल अशी करीत चालली. तर मग म्हणतो, गेली बाबा म्हातारी, आली तर बरी होईल माझी शिकार तेवढीच. मग पुढं गेली तर बाई, खरंच ही खोटं बोलत होती, खरंच वाघ. अगं बाई म्हणली, कुठून आला बाई म्हणली हे चंडाळात हा, आता ह्याला काय म्हणली उतार देऊ. म्हणला वाघ, म्हणला, आले रे बाबा, आता लई मोठी मला शिकार आली बाबा, लई शिकार आली म्हणला मोठी, आता काय करायचं. ताजी तवानी म्हातारी आली. म्हणला, म्हातारे म्हातारे कुठं चालली. अरे भावाच्या घरी चालले, दिवाळी हे, भावाला करदोडा बांधायचा आहे, भावाला ओवाळायचंय, भावाला खाऊ घालायचंय, आणि भाऊ मला खाऊ घालीन चांगलं वंगलं, अजून मी ताजी तवानी होईन, मी नक्कीच वापस येते. बरं म्हणला, ये जाऊन म्हणला. आणि गेली भावाच्या गळ्याला पडून रडायली. बाबा म्हणले, मी किती तावडीतून वाचून आले, आता कशी जाऊ वापस. भाऊ म्हणला, सगळं चांगलं होईन, देवाचं नाव घेऊन जा. का मी येऊ सोडवायला तुला. म्हणली, दादा काही गरज नाही, देवाचं नाव घेऊन तुझ्यापर्यंत आले. आता बघ, वावळे तुला, करदोडा बांधलाय तुला, दिवाळी झाली, तुम्हाला खायला घातलं, मी तुला खायला घातलं, सगळं चांगलं झालं. म्हणले, आता काय मला काळजी नाही, आता जे होईन रामकृष्ण बघन, कृष्ण भगवान बघन. आता मी कृष्ण भगवानच्या निराकारच्या विश्वासावर चालले. निराकार आहे की म्हणली माझ्या संग, मला काय कसली काळजी आहे म्हणली. आतापर्यंत निराकारनेच वाचवून आले इथं, अजून बी निराकारच वाचवून मला माझ्या संग आहे की म्हणली निराकार. बरं म्हणला, बरं जा म्हणला. हट हट हट, पाल हो एवढी मोठी पाल, हट हट हट. काय गो बाय, लई मोठी पाल आहे हो, हट हट हट, मोठी पाल आहे हो, लई पाले झाल्यात हो, लई पाले झाल्यात. मग आली वापस तर ते वाघ तिथं झोपला, हिचा रस्ता बघत, कधी येईन. तिथं झोपलाय. आणि तिला वाटलं झोपलाय वाटतं, म्हणून शिनी म्हणली, झोपला ग बाई, मुर्दा झोपला म्हणली, आता मी जाते हळूच. अहो ती हळू 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 चालली की हळूच उठला. ए म्हातारी म्हणला, कुठं चालली ग तू, कुठं चालली तू. बाबा म्हणली, चालले नव्हते म्हणली, तर सावलीला बसत होते. म्हणला, झाली का तुझी दिवाळी, आता माझी दिवाळी कर. झाली ना तुझी दिवाळी, भावाला वाळलं, करदोडा बांधला, खाल्लंस पिल्लंस, भावाला खाऊ घातलंस, आता मला खाऊ घाल. तर म्हणला, एक तर मी, माझे लेकरं कुठं गेलेत मला सोडून ते मला माहीत नाही आहे, म्हणजे आमची चुकामुक झाली. म्हणते, तुमचे लेकरं,
म्हणजे लेकरं म्हणजे म्हणते तुम्हाला लेकरं आहेत का, बायको आहे का? म्हणलं हो, मला 2 पोरं आहेत, बायको आहे. माझी बायको लई रडायला लागली या. का रडायली? तर म्हणला माझे लेकरं 2 वाघ, म्हणजे माझे, मी तर वाघच आहे. माझे 2 लेकरं असं जंगलमध्ये तिथं बसवलं होतं आम्ही, आणि आम्हाला यायला उशीर झाला. आम्ही शिकार करायला गेलो होतो, आणि आमची शिकार आम्ही तिथं खाल्ली, लेकरासाठी घेऊन आलो होतो आम्ही एवढं. तर आम्ही आता लेकराला खाऊ घालायचं म्हणलं तर आमचे लेकरच नाही इथं. काय माहिती आम्हाला हुडकत हुडकीत कुठं गेले काय माहिती. तर म्हणली तुमचे लेकरं का, काय आहेत म्हणली. तर ते म्हणला 2 पोरं आहेत म्हणला. अहो म्हणली 2 आहेत म्हणली माझ्याकडं, भुक्या जेवून आले होते. तर ते म्हणले आजी आजी, म्हणले माझे पण नातू आहेत 2, आणि ते 2 वाघाचे पिल्ले तुमचे आहेत का? म्हणला माझेच आहेत. म्हणला म्हातारी आजी तुझ्याकडे आलेत? हो म्हणली माझ्याकडे आलेत. लय भुकेजलेले होते, ताण्याजलेले होते. मी त्यांना जंगलमध्ये गेले, त्यांना एक घोरपड आणली, अशी दगडाखाली घोरपड होती, घोरपड आणली दगडाखाली. मी त्याला कापलं, त्यांना खायला दिलं, आणि मी त्यांचा आज 4 महिने झाले सांभाळ करते. म्हणलं आजी मला माफ कर, मी जर तुला खाल्लं असतं तर माझे लेकरं मला भेटले नसते. आज तू माझ्या पुढं देवासारखी उभी आहेस. कुठे आहेत म्हणला, चल म्हणला चल म्हणली माझ्याबरोबर. आणि मग ते 2 नवरा बायको ते वाघन वाघीन ह्यांच्या घरी आले, आणि ते गळ्यात पडले त्या लेकरांच्या. तर लेकरं म्हणतात आम्हाला आता तुम्ही नाही पाहिजे, आम्हाला तुम्ही नाही पाहिजे. नाही ते म्हणला आता आम्ही घेऊन जावं का ह्यांना. तर ते म्हणले तुमचे लेकरं आहेत, तुम्ही घेऊन जावं. तसे माझे नातू आहेत इथं, माझे नातूचा तर मला सांभाळ करायचाच आहे. पण आता तुमचे लेकरं आहेत, आता तुम्ही बिछाडलात तुमच्या लेकरापासून, तर तुम्ही घेऊन जावा. तर म्हणला तुला मागणी काय टाकायची तर टाक, मी तुला लई आणून देतो धनदौलत. म्हणली मला काय नको. म्हणली माझ्याच्याने पुण्य होतं की त्यांना मी खाऊ घालायचं, 4 महिने सांभाळायचं, एक मी पुण्य केलं आहे. मला काही नको तुमचं. बघा जनावर पक्षी इमानदारी राखतात, पण माणसं इमानदारीला जागत नाहीत हो. किती पण माणसांना जीव लावा, किती पण माणसाच्या पुढं पुढं करा, किती पण माणसांना मदत करा, किती पण माणसाची दया करा, एक एक माणसं दयाळू नसतात हो. हे जनावरं दयाळू असतात बघा की, असं असते. आणि मग ते म्हातारी आजीला म्हणले आजी तूच आमची आता आजी आहेस, तूच आमचे मायबाप आहेस, तू आमच्यासाठी लई केलंस, आता आम्हाला इथून कुठं जाऊ देऊ नकोस. मग आता ते वाघ आणि वाघीण म्हणली जाऊ दे बाबा, मग आता ही म्हातारीलाच आईवडील समजायला लागलेत आपले लेकरं. मग ती म्हातारी म्हणली बघा तुम्हाला जर तुमचे लेकरं तुमच्या डोळ्यासमोर पाहिजे असले तर तुम्ही माझ्या घरामध्ये राहा, आणि हे तुमच्या डोळ्यांनी बघत राहा मी त्यांची सेवा कशी करते. असं असतं बघा माणसाचं. हे बघा काय बी असू द्या, दया करा, माया करा, जीव लावा. जीव लावला तर रानचं पाखरू जवळ होतं आहे. आणि ह्या बघा मुलींनो, हे येळं माझा 4 घरामध्ये पोचती करा, 4 घरामध्ये शेअर करा. हे येडं माझा मी लय मेहनतीनं बनवते. ह्या बघा डोळे सुजलेले आहेत, अर्धी रात्र झालेली आहे, तरी पण मी येडं बनवते. मला दिवसभर कामामुळं येडं बनवता जमत नाही आहे, माझ्या मागं कामं असतात भरपूर, मला दिवसभर जमत नाही. मी रात्रीचं आहे बघा दुसऱ्यांचे माता बहिणीचे व्हिडिओ बघते, त्यांना लाईक करते. मी ते मला हे येत नाही आहे लाईक, म्हणजे काय म्हणतात तो, मला ते हे येत नाही, कमेंट करायला येत नाही. तर मी इमोजी टाकते, मी हात जोडायला टाकते, असं फळांचं टाकते, असं कशाचं टाकतो, म्हणजे मी बरं टाकते. हे बघा रामकृष्ण हरी. हे बघा येडो बघा जा, 4 घरामध्ये शेअर करत जा. मी पण चांगली येडो बनवते. आता बघा वरचीवर सुधारणा होती हो माणसाची. भोळा असू द्या न हुशार असू द्या, माणसाची सुधारणा होऊन जाते बघा. असं असतं बघा. म्हणून नाही का
माणसाने माणसालाच ओळखावा. बघा, जनावराला ओळखीत आहे, माणसाने माणसाला, जनावराला नका ओळखू, पण माणसाला तरी ओळखा. राम कृष्ण हरी, जय जय 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 राम कृष्ण हरी. राधे राधे. धन्यवाद सगळ्यांना, धन्यवाद. हे बघा, व्हिडिओ आपल्यालाच चालू करायचा, व्हिडिओ आपल्यालाच बंद करायचा, व्हिडिओ आपल्यालाच टाकायचा, असं असतं बघा माणसाचं. माझ्या पाठीमागं कुणी नाही मुलींनो. हे बघा, शेअर सपोर्ट करत जा. चांगल्याला कुणी बी करतंय, हुशारला कुणी बी करतंय, शिकलेल्या माणसाला कुणी बी करतंय, अनाडी माणसाला केलं तर हे बघा भरपूर आशीर्वाद देते माणूस, भरपूर. हे बघा भरपूर आशीर्वाद देते. मी तर सगळ्यांना आशीर्वाद देते. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी.